शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी आंबं लागलेली झाडं. आजचं लोडिंग चाललं आहे 25 मार्च 2026चा व्हिडिओ आहे. श्री संजय बळी बांडमाळा लक्ष्मीनगर महूद लोटेवाडी रोड. आता हे सांगोल्यासाठी लोडिंग चाललेलं आहे. सरांनी आपल्याकडं जी नारळ मलेशियन ग्रीन डॉर्फ असेल, त्याचबरोबर इतरही फळझाडे, त्यामध्ये अंजीर, चिकू, मोसंबी, थाई सफेद जांभळ, त्याचबरोबर आवळा, काजू, सफरचंद, वेगवेगळे कलरमध्ये गुलाब, अशी सर्व रोपं घेतलेली आहेत. 1982ची 35 एकरात नर्सरी आहे शेतकरी बंधू. लांजामध्ये 32 एकरात नर्सरी आहे. आता केशर आंबा कसा येतोय ह्यासाठी ही मी त्यांना फळं लागलेली 2 झाडं दिलेली आहेत. बघू शकतो आपण. ही जी रोपं आहेत ही सिलेक्शन करून बाजूला केल्यानंतर पाणी बिणी मारून ही रोपं लोडिंग करतोय आपण. कुठल्याही शेतकरी बंधूंची ऑर्डर असतील, रोपं सिलेक्शन करून बाजूला पट्टा करणे आणि त्यानंतर रोपं देणे. आता केशर आंबा जर म्हटलं तर इस्रायल पद्धतीनं 12x8, 9x6, 10x6 या अंतराने लागवड करा शेतकरी बंधू. पुढच्या वर्षी झाडला 2 ते 5 किलो आंबा आपल्याला धरता येतो. रोपाची किंमत ही आपल्याला 160 रुपये किंमत आहे 5 किलोच्या बॅगमधलं. आता ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच येतील. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन मिळणार. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी 1982ची नर्सरी आहे आणि स्वतः बांधलेली कलमं. व्हिडिओमध्ये आपण बघू शकतो बांधाला आपली जी कलमं लावलेली आहेत. अशा प्रकारे सर्व शासनमान्य नर्सरी असल्यामुळं सर्वच फळझाडाची कलमे आपण स्वतः मदर प्लॅन्ट असल्यामुळे बांधून अगदी 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देतो आहे. आपल्याकडं आता इस्रायल पद्धतीनं केशर आंबा 12x8 वरती लागवड, एकरामध्ये 550 रोप लावल्यापासून आपल्याला पुढील वर्षात या झाडाला 2 ते 5 किलो उत्पादन धरता येते. अगदी आता आपल्याकडं प्रमोद पाटील म्हणून आहेत जामखेडचे, 1 एकरमध्ये आंबा लावला आहे आणि 1 एकरातनं आता आंबा जो तयार झालेला आहे तो जवळजवळ 4 टन माल निघालेला आहे पहिलाच बार. शेतकरी बंधू मी किलोमध्ये सांगतो आहे, पण माझ्याकडे शेतकरी असे आहेत की टनामध्ये माल काढतात. प्रमोद पाटील जामखेडचे शेतकरी आहेत. नियोजन दिलेलं आहे त्या पद्धतीनं तिने खत पाण्यात सगळं नियोजन करून बाग डेव्हलप केलेले आहे. सर्व शेतकरी बंधूंना आपल्याला लागवडीपासून योग्य नियोजन, सल्ला, मार्गदर्शन मिळते. त्यासाठी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता केशर आंबा जर म्हटलं तर इस्रायल पद्धतीने लागवडीसाठी आपण ट्रॅक्टरनं सरी पाडायची आहे. सरीमध्ये खड्डा घ्यायचा 1 बाय 1 फुटाचा, त्यामध्ये शेणखत, निंबळपेंड, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावा. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 12x61 आणि 22 आळवणी घ्या. 1 महिन्यानंतर याला शेंडे कट करा. 50 ग्रॅम DAP रिंग पद्धतीनं 1 फुटाचं गोल सर्कल करून खत द्यायचं, मातीची भर लावायची. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्याला झाडाची वाढ चांगली मिळेल. फवारणी अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक, त्याचबरोबर त्यामध्ये युरिया 50 ग्रॅम घ्या आणि फवारणी करायची आहे. आता आज सकाळीच जे श्री संजय बळी बांडमाळा लक्ष्मीनगर महूद लोटेवाडी रोडला सरांचं शेती आहे. आता सांगोल्यामध्येच आपली वाकी शिवण्यामध्ये 60 एकर लागवड आहे. नवनाथ वाळगिंडे, खिलारे, राजगुरू, आलदर, त्याचबरोबर आपली कोळा जुनोनीमध्ये देशमुख हार्डवेअरवाले असतील, महेश ओतारे असतील, सुरेश आलदर, मदने, कचरे, त्याचबरोबर नाझरे मठावरती विकास शिंदे पेट्रोल पंपवाले सर शिक्षक आहेत, त्यांची पण लागवड आहे. डोंगरगाव, शिगाव, जत ह्या भागात आपल्या भरपूर लागवड आहेत. तर अशा प्रकारे आपण रोपं बाजूला करतो आहे आणि त्यानंतर रोपं लोडिंग करतो आहे. बघू शकतो आहे कुठल्याही प्लॉटमधली सरसकट झाडं न घेता जी झाडं सिलेक्शन आहेत ती काढून बाजूला अशा प्रकारे रोपं सिलेक्शन करून काढत असतो. आता केशर आंबा का लावायचा तर प्रत्येक वर्षी उत्पादन आणि आपल्याला झाड लावल्यापासून 1च वर्षात उत्पादन. केशर आंबा जर आपण बाजारामध्ये लवकर आणला तर सरासरी मार्केट आहे 220 रुपये किलो. ज्या आता माझ्या बागा महाराष्ट्रातल्या आंबा विक्री चालू आहे सरासरी 180, 190, 220 रुपयेपर्यंत दर चाललेला आहे. पाऊस पडत नाही तोपर्यंत आंब्याला दर राहतो शेतकरी मित्रांनो. त्यासाठी आपण नियोजन करा आणि इस्रायल पद्धतीने केशर आंबा लावा. लागवडीपासून सगळं मार्गदर्शन, नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल, अशा प्रकारचे योग्य सल्ला मार्गदर्शनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. शासन मान्य नर्सरी फळबाग योजनेला अनुदानला सर्वच रोपांना बिल मिळेल. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.